सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2026-27 सुरू झालेले. सर्वप्रथम या नवीन सत्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अत्यंत महत्त्वाचं राज्यस्तरावरलं पत्र यात बघणार आहोत. सर्व आयुक्त, आयुक्त आदिवासी विभाग, आयुक्त समाज कल्याण, आयुक्त दिव्यांग, उपसचिव बहुजन कल्याण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण विभागातल्या सगळ्या शाळेसाठी लागू असलेलं हे पत्र आहे. काय पत्र आहे बघा, खूप महत्त्वाचं पत्र आहे. हे पत्र आहे मित्रांनो. या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमातील 100% विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या स्वीपचॅट या ॲप्लिकेशन मधील स्मार्ट उपस्थिती या बॉटच्या माध्यमातून नोंदवणे बाबत. मित्रांनो, आपल्याला जी विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे स्वीपचॅट ॲपच्या माध्यमातून स्मार्ट उपस्थिती नोंदवायची आहे. तर ही उपस्थिती नोंदवण्यासंदर्भातलं हे पत्र आहे. आपण हे पत्रही बघणार आहोत आणि ही उपस्थिती नेमकी नोंदवायची कशी हे देखील आपण प्रत्यक्षात बघणार आहोत. तर चला आपण खाली जाऊया आणि बघूया आपण नेमकी ही उपस्थिती कशी नोंदवायची आणि काय करायचं. बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की समग्र शिक्षा, PM पोषण, स्टार्स, PM श्री उपक्रमाअंतर्गत या सर्व उपक्रमाचे सनियंत्रण तसे राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राद्वारा तयार करण्यात आलेल्या 6A फ्रेमवर्क अंतर्गत याच्यामध्ये अटेंडन्स, असेसमेंट, त्यानंतर ॲक्रिडेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडॅप्टिव्ह लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचे ट्रॅकिंग करण्यासाठी राज्याचे विद्या समीक्षा केंद्र कार्यरत आहे. या सगळ्यासाठी काय आहे, राज्याचं विद्या समीक्षा केंद्र राज्याचं कार्यरत आहे. आणि उपरोक्त संदर्भ 1 ते 3चा विचार घेऊन संदर्भ 4 आणि 1 डिसेंबर 23 पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित. बघा, बरेच जण म्हणते आम्हासाठी काही हे नवीन नाही. मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळा, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील 1ली ते 12वीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वीपचॅट या ॲप्लिकेशनवरील स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे ऑनलाईन सुरू करण्यात आलेली असून 7 व 8 नुसार ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यात सातत्य ठेवण्यासाठी यापूर्वी आदेशित करण्यात आलेले आहे. संदर्भ 6 नुसार राज्याच्या विद्या समीक्षा केंद्राने VSK सर्व्हर राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राशी संलग्न असल्यामुळे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या 100% शाळा देखील विद्या समीक्षा केंद्राशी संलग्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले. म्हणजे ज्या की शाळा जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित ह्या ज्या शाळा होत्या याच्यावर प्रत्यक्षात उपस्थिती नोंदवणे मागच्या 2-3 वर्षापासून सुरू होती. मात्र या शैक्षणिक सत्रापासून 26-27 शैक्षणिक सत्रापासून राज्यातील प्रत्येक UDIS प्राप्त शाळेला ही उपस्थिती नोंदवणं क्रमप्राप्त आहे. मग ती शाळा कोणत्याही माध्यमाची असो, कोणत्याही व्यवस्थापनाची असो, अनुदानित असो, विनाअनुदानित असो, इंग्रजी माध्यमाची असो, हिंदी माध्यमाची, कोणतंही माध्यम असो, सगळ्यांना उपस्थिती नोंदवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. विदर्भ वगळता शाळा 15 जूनपासून सुरू झाल्यात. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांनी 15 जूनपासून उपस्थिती नोंदवायची. तर विदर्भामध्ये 30 जूनपासून शाळा सुरू होत आहे. त्यांनी 30 जूनपासून शाळा आपली उपस्थिती नोंदवणं सुरू करायची आहे. यासाठी विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती भरण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या सूचना काय आहेत ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.